नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, सर्वात खाली नॉन टाकून घेतलेला आहे मी, म्हणजे क्विल्ट केलेला पीस आहे। मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक हा वेलवेटचं फॅब्रिक आहे, जी की ऑर्डर साठी बॅग बनवत आहे मी साडी कवर त्यासाठी। तर याची रुंदी आहे बघा 16 इंच। तसं तर मी अगोदर पण दाखवलेलं आहे साडी कवर कटिंग स्टिचिंग, आता पण दाखवत आहे, तरी पण ऑर्डर आली म्हटल्यावर। आणि लांबी आहे बघा 28 इंच। ठीक आहे, 28 बाय 16 इंचचा क्विल्टेड पीस आहे। आता त्यानंतर आपल्याला लांबीनुसार सेंटर काढून घ्यायचं आहे। तर लांबीनुसार मी हा पार्ट फोल्ड केला, सेंटरला एक कट देऊन घेतला इकडच्या साईडने पण। आता इथे एक मार्किंग करून घेऊ आणि सेंटर पासून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे। स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेली आहेत। इकडच्या साईडने पण 3 इंचावरती मार्क केलं। आता त्यानंतर हे अंतर 6 इंच राहिलेलं आहे। ठीक आहे, आता त्यानंतर कॉर्नर वरती तुम्ही कोणतंही एखादं झाकण घेऊन असा राऊंड शेप आहे तो मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे राऊंड शेप आहे तो परफेक्ट येण्यासाठी। आणि हाच राऊंड शेप आहे तो आपल्याला दुसऱ्या साईडने पण कट करून घ्यायचा आणि राहिलेल्या दोन बाजू म्हणजे चारही बाजूने आपण हा थोडासा राऊंड शेप आहे तो कट करून घेणार आहोत। सारखाच येण्यासाठी मी अशा पद्धतीनेच फोल्ड करून कटिंग करून घेतलेला आहे आणि मागे पुढे पार्ट होता तो पण कट केला। आता त्यानंतर आपल्याला पहिल्या पॉइंट पासून तर इकडच्या पहिल्या पॉइंट पर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे, किती भरत आहे ते। तर बघा, हे भरत आहे 36 इंच। ठीक आहे, तर 36 बाय 6 इंचचा आपल्याला अजून एक क्विल्टेड पीस रेडी करून घ्यायचं आहे। आणि हे 6 इंच आणि इकडचं 36 इंच। बघा, इथे क्विल्टेड पीस रेडी केला। याला पण सर्वात खाली नॉन मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक, यावरती पण आपण उभे टेपा मारून क्विल्ट केले। आता घरातले लोक पण मोबाईल बघतात ना, त्यांचा आवाज लय मोठा होता, त्यामुळे मला इथे वॉइसओव्हर करावं लागला। तर बघा, याची लांबी मी घेतलेली आहे 36.5 इंच, म्हणजे वाढव झालं तर ते आपण कट करून घेऊ। आणि 6 इंच हवं होतं तर ते मी 5.5 इंच घेतलेलं आहे, कारण की झिप लावल्याच्या नंतर अर्धा इंच आपलं पार्ट वाढत असतो। तर इथे आपल्याला एवढ्याच लांबीची झिप घ्यायची आहे। तर बघा, इथे मी 36.5 पेक्षा जास्त झिप घेतलेली आहे, कारण की दोन्ही साईडने आपल्याला एक एक रनर ओवायचं आहे, त्यामुळे झिप आहे ती दोन्ही साईडने वाढव घेतलेली आहे। रनर आपण नंतर ओवून घेऊ। आता झिपची जी राईट साईड आहे ती या पद्धतीने ठेवून घेऊ आणि आपल्याला ही झिप स्टिच करून घ्यायची आहे या पार्टला। तर झिपची राईट साईड आहे ती बघा मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतली आणि दोन्ही साईडना 1-1 इंच वाढव झिप राहील ना, अशीच मी ठेवून स्टिच करून घेत आहे। ठीक आहे, आणि याच्यावरती आपल्याला परत दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। तुमचा बॉबिनचा दोरा जर मॅचिंग असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने दाबटीप देऊन घेतली तरी चालेल। आणि तुम्हाला माझ्याकडून बनवून घ्यायचं असेल तर, कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवरती मेसेज करा। ठीक आहे, आता दोन्ही साईडनी आपल्याला एक एक रनर आहे ते वळून आपण 5.5 घेतलं होतं, तर ते आता आपला बरोबर बघा 6 इंच झालेलं आहे, थोडंसं उलट वाढव झालेलं आहे। ठीक आहे, तर झिप लावल्याच्या नंतरचं अंतर पण तुम्हाला मोजून दाखवलं, म्हणजे आपल्याला 6 इंच रुंदी हवी होती त्यासाठी। आता रनर होताना एक बाजूत होऊन झालं का दुसऱ्या बाजूने थोडंसं कट करायचं आणि एक्स्ट्राची झिप कट करायची। इकडच्या साईडने पण एका साईडने अगोदर रनर होऊन घ्यायचं, म्हणजे खालीवर पार्ट पाहिजे झिपचा, तेव्हाच मग ते रनर आपल्याला इझिली वावता येतं। कधी कधी वेळ लागतो, कधी कधी लवकर पण वावल्या जातं। आता त्यानंतर दोन्ही साईडने रनर वाहून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या जो पार्ट आहे ना मोठ्या साईजचा, त्याची रुंदीची जी बाजू होती ना आपण काढलेली 6 इंच, बरोबर तिथेच आपल्याला एका साईडने अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे। आणि मग आपण जसं जसं एक्स्ट्राचा कपडा वाटेल ना तसा तो कट करू। अगोदर फक्त इकडचीच रुंदीची साईड आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मग असं जोडत आल्याच्या नंतर मग जेवढा एक्स्ट्रा होईल तेवढा आपण कट करू आणि मग इकडची रुंदीची जी 6 इंचाची बाजू आहे ती स्टिच करून घेऊ। ठीक आहे, तर चला आता अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला, म्हणजे कोणतीही स्टेप स्किप नाही केली, अगदी पूर्ण बॅग शिवून दाखवलेली आहे। त्यामुळे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। फक्त जिथे राऊंड आहे ना तिथे थोडंसं तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा शिवत असाल तर थोडं किचकट वाटू शकतं, बाकी काही नाही। आणि बघा, इथपर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला इकडनं जो पहिला पॉईंट आहे तिथपर्यंतची मार्किंग करायची, म्हणजे जेवढा एक्स्ट्रा कपडा झालाय ना तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर आता आपल्याला इकडच्या साईडची रुंदीची जी बाजू आहे ना 6 इंच बरोबर, तिथेच हा रुंदीचा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडनी। आणि इथे बघा, मी झिपवरती ना लॉकच्या टिपा देऊन घेत आहे जास्तीच्या, आणि परत डबल टिप आहे ती देऊन घेतलेली आहे। ठीक आहे,
आता त्यानंतर आपल्याला लगेचच हा झिपचा पार्ट आहे तो अगोदर इकडच्या साईडने थोड्याच अंतरावरती स्टिच करायचं आहे बघा, इथपर्यंतच. थोड्याशा अंतरावरती इथपर्यंत स्टिच केला, इकडून थोडंसं ओपन ठेवलं. आता अगोदर ही साईड स्टिच करू इथपर्यंत आणि मग मधली साईड स्टिच करू. आणि बघा हे असंच स्टिच करायचं आहे. डायरेक्ट तुम्ही सुरुवात केली तर कडेपर्यंत स्टिच नाही करायचं, नाही तर मग तुमचा कपडा कमी जास्त होऊ शकतो. तर मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तसंच तुम्हाला पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे. कोणतीही बाजू तुमची बाहेरून म्हणजे दुसरी राहू द्या खाली, झिपची असू द्या किंवा बॉटमच्या पार्टची, पण ती जोडताना अशीच तुम्हाला अगोदर दोन्ही कडेला थोडं थोडं अंतरावर स्टिच करायचं आणि मग ही जी साईड आहे ना पुढची ती स्टिच करायची. आणि टाचणी व्यवस्थित जसं ॲडजस्ट होईल ना तसं तुम्हाला इथे टाचणी लावून घ्यायची आहे. म्हणजे कपडा कसं पुरतोय किंवा तो राऊंड शेप आहे ना तिथे स्टिचिंग कशी येईल ना ते तुम्ही व्यवस्थित चेक करतच टिप मारायची. इथे थोडंसं किचकटच वाटू शकतं तुम्हाला, कारण की राऊंड शेप पण आहे आणि झिपच्या पार्टवरतीच आपण इकडची स्टिचिंग आहे ती करत आहोत त्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण स्टिच केली, एक्स्ट्राचा पार्ट कट केला, आपण झिपवाला पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची. आता त्या अगोदर मी इकडनं ना डबल टिपा देऊन घेते, कारण की मी सिंगलच टिप दिली होती. अगोदर ह्या साईडने डबल टिप देते आणि मग झिप ओपन करून घेते. तर बॉटमच्या साईडने मी परत डबल टिप देऊन घेतली. आता त्यानंतर आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. आता त्यानंतर आपल्याला ह्या झिपवरती पण अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ते कॉर्नरवरती छोटे छोटे कट देऊन घेऊ अगोदर. तर हे कट देणं जरुरीचं आहे, कारण की त्याशिवाय आपल्याला झिपवरती दाबटीप देता येणार नाही व्यवस्थित, कारण की झिप लगेच इथं पलटते बघा कॉर्नर म्हणजे राऊंड आल्यामुळे. आणि त्यानंतर आता आपण या झिपवरती दाबटीप पण देऊन घेऊ, म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं हे जे साडी कवर आहे ते शिवून तयार होणार आहे. आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचे बनवून विक्री करू शकता किंवा स्वतःच्या पण वापरात आणू शकता. ठीक आहे. तर झिपवरती दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे साडी कवर अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करून घ्यायचं. आता फक्त आपल्याला दोन्ही कडेला आहे ना हँडल लावून घ्यायचे आणि मग झालं तयार. तर चला हँडल कसे स्टिच करायचे दाखवते. त्यानंतर मैत्रिणींनो हँडलसाठी मी इथे 8.5 ते तुम्ही 8.5 इंच घेतलं तरी चालेल, 9 इंच घेतलं तरी चालेल आणि 4 इंच रुंदी आहे. तर 2 हँडलसाठी साईडला लावण्यासाठी आपल्याला हे बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहे या पद्धतीने. ठीक आहे. तर चला मी दोन्ही बेल्ट अगोदर स्टिच करते आणि मग सेंटर पासून 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे स्टिच करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडला मी जे हँडल आहे ते स्टिच केलेले आहेत बघा. इथून सेंटर काढला, सेंटर पासून 2.5 इंच इकडे 2.5 इंच तिकडे मार्किंग केली आणि मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या दाट टिपा यावरती मी देऊन घेतलेल्या आहेत, म्हणजे बेल्ट आपले मजबूत राहावे यासाठी. आणि फायनली खूप सुंदर असं आपलं एक साडी कवर आहे ते बनून तयार झालंय, अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित बघा. कुठल्याही कापडाचे धागे निघत नाही, ना नॉनचे ना मेन फॅब्रिकचे ना गोणीचे. अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं साडी कवर आहे ते बनून तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही साड्या ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळावेत की किती साड्या आपल्या याच्यामध्ये बसणार आहेत. ठीक आहे. तर चला याच्यामध्ये मी साड्या ठेवून दाखवते. आता जेवढे साडीची घडी बसेल तशी साडीची घडी तुम्ही याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. तुमच्या कोणत्याही साड्या असू द्या, हेवी असू द्या, ब्रायडल असू द्या, त्या तुम्ही ठेवू शकता. आणि ही जी ऑर्डर त्या ताईंनी केली ना, खरं तर त्यांनी खरंच माझ्यावरती विश्वास ठेवून ऑर्डर बुक केली. तर त्या ताईंचे मी खूप 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 मनापासून आभार मानते की तुम्ही एवढा विश्वास ठेवून माझ्यावरती ऑर्डर दिली. मला खूप मनापासून धन्यवाद आणि खरंच थँक्यू सो मच. तर कसं वाटलंय तुम्हाला साडी कवर ते तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा. बघा या पद्धतीने टोटल 7 साड्या आपल्या याच्यामध्ये आरामात बसतात. मी तुम्हाला साड्या पण ठेवून दाखवल्या. त्याचबरोबर तुम्ही कपाटमध्ये ठेवू शकता, दिवाणमध्ये ठेवू शकता. तुमच्या एक्स्ट्राच्या साड्या किंवा जास्त महागड्या साड्या असतात ना त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे साडी कवर आहे ते माझ्याकडून बनवून घेऊ शकता किंवा स्वतःच्या हाताने पण बनवू शकता. आता याचं शिवून रेडी माप किती राहिलंय ते तर बघा. ह्याची लांबी आहे 15.5 ते 16 इंच आणि रुंदी आहे 11.5 इंच. 11.5, 16 आणि उंची आहे 6 इंचाची उंची आहे. ठीक आहे. तर 7 साड्या बसतात. अशा पद्धतीने तुम्ही
ठेवू शकता। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर एक जाता जाता छोटंसं लाईक करा, शेअर करा। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्हाला माझ्याकडून बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही पण नक्कीच इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा, स्क्रीनशॉट टाका आणि अशा पद्धतीचं साडी कवर पाहिजे म्हणून सांगा आणि त्यावरतीच तुमची ऑर्डर आहे ती बुक करून घ्या। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय। आणि 2 रनर दिलेले आहेत मी आणि चांगल्या क्वालिटीचे आहे, कपडा पण चांगल्या क्वालिटीचा आहे, सगळं टॉप क्वालिटीचं यूज केलेलं आहे।